दसरामजुरा आखाड्यामध्ये अखिल भारतीय खडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबकेश्वरची बैठक श्रीमान अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराजच्या सांगण्यावरून आहूत केली गेली होती। त्यामध्ये येणाऱ्या 2027च्या कुंभाविषयी गावकरी, पुरोहित संघ, इतर संस्था, त्र्यंबकेश्वर नगरवासी यांचं एक विचार मंथन झालं आणि येणाऱ्या कुंभाविषयी थोडीशी चर्चा झाली। सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आला की त्र्यंबकेश्वर मध्ये त्र्यंबकेश्वरून जी उगम पावलेली गोदावरी आहे की आपल्या भारतामध्ये गोदावरीचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि गोदावरी एक पवित्र नदी आहे आणि आपण भारतभरामध्ये जिथे जिथे संकल्प होता गोदावरीचं आवर्जून नाव घेतलेलं आहे आणि एक महाराष्ट्राचं गौरव आणि सन्मानाची एक गोदावरी आहे आणि त्याचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे। इथून कुंभाची सुरुवात होते। तर ही गोदावरी स्वच्छ आणि निर्मल 12 महिने कशी वाहत राहील याच्यावर चर्चा झाली। काही उपाययोजना संदर्भात चर्चा झालेली आहे। त्यानंतर की ह्या गावातील ऐतिहासिक गाव आहे, गावातील लोकांना त्रास होऊ नये, यांचे घर वगैरे काढल्या जाऊ नये याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्याच नंतर की आलेल्या साधूंना, संतांना, भाविकांना, श्रद्धाळूंना सर्वांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील याच्यावरती साधक बाधक चर्चा झाली। याकरिता परवाकडे इथे एक त्र्यंबकेश्वर मध्ये माननीय विभागीय आयुक्त, कलेक्टर साहेब, SP, IG यांनी एक मीटिंग बोलावली। त्यांना सकाळीच मी विनंती केली तुम्ही एकदा इथे येऊन आमचे वरिष्ठ लोक काही आलेले आपण चर्चा करूया। त्यानंतर तुमच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्यांना इथे बोलावण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी समजावून सांगू आणि त्यावर लगेच ताबडतोब उपाय करून ही सुरुवात झाली पाहिजे। आपल्याकडे केवळ फक्त सिंहस्थ लागायला 19 महिने शिल्लक आहे, त्यापैकी 7 ते 8 महिने पावसाळ्याचे जातील, म्हणजे आपल्याकडे 10 ते 11 महिने शिल्लक आहे। याला वेळच शिल्लक नाहीये, म्हणून हे फार उंच याच्यावरून काम करण्याची तात्काळ गरज आहे आणि सर्वांना विचारात घेण्याची गरज आहे, श्रद्धाळूंना सुविधा देण्याची गरज आहे। लोकांचा जीवनाचा प्रश्न आहे, पर्यटकांचा आहे, स्थानिक रहिवाशांचा आहे, त्यांच्या रोजगारीचा आहे, अनेक विषयांची चर्चा आहे। हे प्रशासन हे एक माध्यम आहे, यांच्याकडे पहिला आम्ही परवा हा विषय मांडू, यांच्या माध्यमातून हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल आणि याच्यावरती लवकरच कारवाई सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण सर्वांना धन्यवाद देतो। हरिओम हरिओम। मुद्दा परवाच्या दिवशी पण आपण मांडला होता, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्र्यंबकेश्वर नाशिक असा उल्लेख करावा, नाशिकच्या काही साधू महंतांनी त्याला विरोध केला। हे बघा, हा विरोध आहे, हा निष्कारण केलेला आहे। विरोध म्हणजे आम्ही मुद्दा कोणता मांडला होता, सुरुवातीला शासनाकडून त्र्यंबकेश्वरचं नावच घेतलं जात नव्हतं।
की अगोदर त्र्यंबक का नाशिक हा नव्हता. नाशिकला काही लोकांनी तो काढला. वास्तविक तो प्लॅटफॉर्म फक्त साधूंचा आणि आखाड्यांचा होता. त्या प्लॅटफॉर्म मी पाहिलं की अनाधिकृत लोक आलेले होते. त्याच्यामध्ये बाई कोणी साधू नव्हते, संत नव्हते. अहो तिथलेच राहणारे काही ग्रस्ती लोक, त्यांचे मुलं बाळ असे ते संन्यस्त म्हणून येतात, भगवी वस्त्र घालून येतात, कोणी महंत होऊन येतात. एक महंताबद्दल मी त्यांच्या आखाड्याची काल चर्चा केली की अमुक अमुक महंत हे सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का? ते म्हणे हे आमचे कोणी नाहीये. मग ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात? ही फक्त स्थानिकामध्ये याच्यामध्ये मतभेद निर्माण करून भांडणे लावायचं काम करता. कृपया मी त्यांना हात जोडून विनंती करतो, असा कुठलाही प्रकार करू नका. मगाच हरिगिरी महाराजांनी सांगितलंय की त्र्यंबकेश्वरच हे मूळ हे कुंभाचं स्थान आहे. काही विवाद झाले काही वर्षापूर्वी पेशवानी नंतर यांच्यामध्ये वाद होऊ नये म्हणून वेगळे वेगळे 2 जागा केल्या. इतरत्र आम्ही तिन्ही सर्व 13 आखाडी एकत्र स्नान करतो आणि कुंभामध्ये खरं प्रतिनिधित्व फक्त भारतामध्ये 13 आखाडे करतात. आणि आज जे की आपण आजच्या लोकसंख्येच्या आणि बहुमताच्या आधारे पाहिले तरी आमच्या इथे 13 पैकी 10 आखाडे स्नान करतात आणि 3च वैष्णव आणि तिथे आखाडे करतात. त्यांच्याबरोबर हजारो खालचे आहे. त्याला आमची काही अडचण नाही. आमच्यामध्ये बरेच आखाडीच्या अंतर्गत अनेक संस्था राहतात, चालतात, बंडलेश्वर राहतात. पण खरं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार फक्त आखाड्यांना असतो, बाकी इतरांना कोणी नसतो. ते सर्व बोलणारी मंडळी अनाधिकृत होती. त्यामध्ये फक्त 2 साधू होते, मी त्यांना ओळखतो. त्यामध्ये अखिल भारतीय फक्त रामकिशोर शास्त्री हे त्या दिगंबराणीचे महंत आहे. भक्तिदास त्यांचे लोकल इथले प्रवक्ता आहे. बाकी कोणीही अधिकृत व्यक्ती नव्हता तिथे. ते निर्वाणी आखाड्याचे महंत असल्याचं सुधीरदास पुजारी हे वारंवार सांगत असतात. त्यांचे लोक नाही म्हणतात. त्यांनी म्हणा त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणावं आणि दाखवावं. तुम्ही असं म्हणता, मग असं चालतंय का? तुमचं घरदार तिथे, तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू. ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात. अहो तो एक भिक्षुक आहे, ब्राह्मण आहे, तर काही साधू वगैरे तर नाहीये. अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले. साधू म्हणून हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशा भूल करतात. साधू लोकांना प्रमाणपत्र पण ते दाखवतात महामंडलेश्वर. आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाहीये. मला असं वाटतं आपण सर्व पत्रकार बंधूंनी कुंभावरती गोष्टी केल्या पाहिजे. त्या किरकोळ लोकांना मोठं करण्यात काही मजा नाहीये. आज एवढी पहिली प्रथम बैठक झालेली आहे हरिगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये. आपण कुंभावर बोलायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या लोकांना आपण बोलून मोठं करताय तुम्ही महत्वाचं. आज महत्वाची मिटिंग झाली त्याच्याबद्दल आपण बोलायला पाहिजे. हे विषय छोटे विषय या विषयांना आपण प्राधान्य नाही दिलं पाहिजे. हो कृपया प्रतिक्रिया घेऊन उलट प्रतिक्रिया नको आहे. आम्हाला हा विषय इथे थांबवायचा आहे. मी तत्राबाई त्यांना विनंती करतो, ह्या गोष्टी थांबवा आणि आम्हाला काही त्याच्यामध्ये रस नाहीये. आपण कुंभ करायचा आणि बाकीचे विषय कशाला. तरी त्यांना मी इथून विनंती करतो, तेही आमचेच माणसं आहे. भक्तिदास आमचे फार जवळचे स्नेही आहे, रामकिशोर शास्त्री आहे, सर्वच आमचे. आम्ही काही वेगळे नाही आणि काही असं मतभेद करायचं कारण नाही. ते किंवा आम्ही स्थानिक लोकांच्या माध्यमातून. मग तुम्ही सांगितलं ना की बहुमताच्या आधारे तुम्ही सांगा की इथे 10 आखाडे. मग 10 आखाड्याला तुम्ही महत्व देणार का 3 आखाड्यांना? आणि विशेष म्हणजे कुंभाचं मेन आकर्षण, मेन केंद्रबिंदू हा नागा संन्यासी असतो. नागा संन्यासी कुठे आहे तुम्ही बघा. तुम्ही संपूर्ण भारतातून कुंभ पाहता, तिथे तुम्हाला सर्व नागा दिसतील मीडियावर, सोशल मीडियावर, प्रिंटिंग मीडियावर. आणि त्यांचंच महत्व आहे. नागा साधू सर्व त्र्यंबकला येणार. पण मग आता आपलं जे त्र्यंबकेश्वरचं नाव यावं हा. असं जे आपलं म्हणणं आहे, हो, आता या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमका निर्णय झाला? तो यायलाच पाहिजे. येणार. आम्हाला मुख्यमंत्र्याने, शासन प्रशासनाने आश्वासन दिले आणि परवाच कलेक्टर साहेबांनी सांगितलं त्या मीटिंग मध्ये की हा निर्णय मी घेणार नाही, मुख्यमंत्री घेईल आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आपण अतिक्रमणाबद्दलही बोलला शहरातल्या त्र्यंबकेश्वरच्या जे वाडे वगैरे आहे ते पाडायचे नाही किंवा वगैरे, परंतु आता गर्दी वाढली आहे. आपण इकडे बघितलं गर्दी मोठ्या प्रमाणातली. काही त्यांनी प्रमाणात अतिक्रमण पर्याय सुचवले ना, तुम्ही जसं साधूग्राम आहे वगैरे, ह्या व्यवस्था एखाद्या वेळेस तुम्ही बाहेर नेऊ शकतात. तर त्र्यंबकेश्वरचं अतिक्रमण जे आहे ते काढावं असं वाटत नाही का, की ते तसंच ठेवा? त्याच्यावर मी परवाच बोललो मुख्यमंत्र्यांना, तुम्हाला फार आवश्यक वाटत असेल
तर आम्ही गाववाल्यांच्या बरोबर राहू. त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन, पूर्णपणे मोबदला तुम्ही दिला पाहिजे. त्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि त्यांची संमती घ्यावी लागेल. महाराजजी, तुम्ही परवा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की उत्तर प्रदेश प्रमाणे पूर्ण चार्ज जो आहे कुंभमेळ्याचा तो तुम्ही घ्या. हो, त्यांनीच घेतला पाहिजेत ना, इतरांना होऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं आव्हानं खूप मोठी मोठी आहेत आणि इतर मंत्र्यांना जमणार नाही. आणि मुख्यमंत्री स्वच्छ आहे, स्वतः कार्यशील आहे, हे आहे. इथे असं काही हे नकोय. आणि आम्हाला असं बघता इतर मध्यस्थी असले की आमच्या कधी लवकर भेटीच होत नाही, आमचे गाराणे ऐकले जात नाही. म्हणून त्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे सगळं चालवावं. आणि इथले जे अधिकारी दिसतात सध्याच्या वेळेला, कलेक्टर, कमिशनर, हे सक्षम आणि चांगले अधिकारी दिसतात, हे पूर्ण करू शकतील असं वाटतंय आम्हाला. तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत. गिरीश महाजनांच्या नावावर आक्षेप असं गिरीश महाजनांचा माझा काय संबंध? मी कशाला गिरीश महाजनाबद्दल बोलू? मी मुख्यमंत्र्यांना म्हणतो तुम्ही घ्यावं. नाशिक ते कुंभमेळा मंत्री आहेत ना गिरीश नाही, म्हणजे ते महाजन. सक्षम नाही सक्षम वाटत. आहेत. कुंभमेळा मंत्री इथे आम्ही कधी कुठेच बघितलं नाही कुंभमेळा मंत्री असतो. आता आम्ही बघितलं, आम्ही प्रयागराज कुंभ करून आलो. सर्व मीटिंग जे काय असेल योगी स्वतःच करत होते. मीटिंगला मंत्री, आमदार, खासदार असायचे. एकांना सुद्धा बोलायला वेळ दिला जात नव्हता. फक्त साधू, महंत, मेळा संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री एवढ्यांचा संवाद होत होता. ते फक्त त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे ते स्थानिक आमदारांना, खासदारांना बोलत होते. त्यामुळे बाकी मंत्र्यांची गरजच काय, आमचं असं म्हणणं आहे. ओके.